बातमी ती डिझेलच्या तुटवड्याची. डिझेलच्या तुटवड्यामुळे बळीराजा हतबल झालाय. अशीच हतबलता दर्शवणारी बातमी बुलढाण्यातून येते. इथल्या संग्रामपूर तालुक्यातील विशाल मुरुख या शेतकऱ्यानं ट्रॅक्टरला इंधन मिळत नसल्यानं चक्क स्वतःला नांगराला झुंपून शेतीची मशागत सुरू केली आहे. पाहिलं तर भारतामध्ये डिझेल आणि पेट्रोलची मोठे प्रमाणात टंचाई झालेली आहे, तुटवडा पडलेला आहे. आणि अशात शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा फटका बसताना दिसत. आपण पाहू शकतो की आपण हे संग्रामपूर तालुक्यातील एक शेतकरी आहे विशाल मुरुख नावाचे. ते शेतकरी स्वतः त्यांना ट्रॅक्टर न मिळाल्यामुळे, ट्रॅक्टर कशामुळे नाही मिळालं, त्यांच्या डिझेल नसल्यामुळे, त्यांची वखरणी नांगरणी आता ही होत नसल्यामुळे त्यांना स्वतः ते बैलाच्या ठिकाणी जू खांद्याला लावून आणि स्वतःच्या शेतामध्ये ती वखरणी करताना दिसत आहे. म्हणजे एवढी भीषण अवस्था या शेतकऱ्यावरती आज आलेला आहे. बळीराजा एकदम त्रस्त झालेला आहे. म्हणजे सरकारने कमीत कमी या शेतकऱ्यांना सुद्धा तरी थोडीफार एक मदत म्हणून त्यांना तात्काळ डिझेलची व्यवस्था करून देण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे. आपण त्यांच्या सोबत बोलणार आहोत, आपण त्यांच्या सोबत चर्चा करणार आहोत की विशाल मुरुख आपल्या सोबत आहेत. संग्रामपूर तालुक्यातील हे बावनबीर या गावातील हे शेतकरी आहेत. कशा संदर्भात तुम्ही हे आज स्वतः झुपून आणि वखरणी करतात, नेमकं काय कारण? नेमकं कारण एकच आहे की शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आज बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात कोणतीही डिझेलची पुरवठा इथे केला जात नाहीये. शेवटी आम्हाला आमच्या खांद्यावरती झू घेऊन आम्हाला शेतीची मशागत करावं लागत आहे. हे आमचं अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही सत्तेतले असल्यामुळे त्यामुळे सध्या आमच्यावर ही वेळ येत आहे. यापेक्षा दयनीय अवस्था कोणतीच नाही. मग आता तुमची सरकारकडे काय मागणी आहे नेमकी? आता की तुम्हाला आता सध्या डिझेल मिळत नाहीये, स्वतः तुम्ही